ते शहरातल्या कट्ट्यापर्यंत दोनच विषय ऐकायला मिळतात। एक म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री का ठरेना झालाय आणि दुसरा म्हणजे ईव्हीएम मध्ये खरंच घोळ झालाय का। या दोन्ही मुद्द्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, एकमेकांचे चिमटे काढतायत, तर एकमेकांना थेट आव्हान सुद्धा दिलं जातंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 8 दिवस उलटून गेले, पण सरकार काही राज्यात स्थापन होईना झालंय। मुहूर्त ठिकाण ठरल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण मुख्यमंत्री कोण यावर अजूनही भाजपनं स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये। कदाचित भाजप मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा धक्कातंत्राचा वापर करून मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा देईल अशी चर्चाही त्यामुळे सुरू झाली आहे। तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या अचानक गाव दौऱ्याच्या प्लॅननं सगळं महायुतीत अलबेल नाहीये असे स्पष्टपणे संकेत दिले आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीनं ईव्हीएम वर नाही तर व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेतेही न्यायालयीन